जैविक अजैविक घटक म्हणजे काय? त्यांचा परिसंस्थेत काय सहभाग आहे? आणि ऊर्जेचा प्रवाह एकेरी कसा असू शकतो? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? मस्त मजेत? अभ्यास सुरू आहे ना? चला तर मग आज आपण आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन प्रकरण घेऊन. इयत्ता 9वीचं विज्ञान भाग 2चे 7वे प्रकरण, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटद्वारे मला रिप्लाय द्या आणि त्याद्वारे एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रकरणाचं नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, ज्यामध्ये आपण अन्नसाखळी व अन्नजाळे, जैव भू रासायनिक चक्र, ऊर्जेचा मनोरा, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथं प्रश्न विचारलेले आहेत, परिसंस्था म्हणजे काय? परिसंस्था, परी म्हणजे भोवताली आणि एक संस्था ज्यामध्ये काही घटक असतील. आता हा जो प्रकरण आहे हे अर्थातच आपल्याला या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी निगडीत आहे. मग आपल्या आजूबाजूला कोणकोणते घटक असतात त्या ठिकाणी? तर 2 घटक महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे कोणते? जैविक आणि अजैविक. तर हे जे जैविक आणि अजैविक घटक आहेत जे एकमेकांवरती अवलंबून आहेत, बरोबर आहे, जे एकमेकांवरती अवलंबून आहेत, ज्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये वेगवेगळ्या आंतरक्रिया घडून येतात आणि म्हणून यांचीच मिळून जी संस्था बनलेली आहे ती म्हणजे कोण? परिसंस्था. मग दुसरा प्रश्न विचारलेला इथं, परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते? तर आपल्या डोळ्याला दिसण्याजोगे जरी म्हटलं तर एक पाण्यातली परिसंस्था आणि एक जमिनीवरील परिसंस्था, भूपरिसंस्था आणि जलीय परिसंस्था. आता पाण्यामध्ये जर म्हटलं तर पाण्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पाहायला मिळू शकतात आपल्याला, किमान 2 म्हणते मी. समुद्रातलं पाणी आणि नदीचं पाणी, म्हणजे खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील. कारण तिथं सुद्धा पाणी काय आहे? अजैविक आहे. आणि त्यामध्ये असणारे वनस्पती, प्राणी, ज्यामध्ये मासे आणि इतर काही बरेच येतात त्या ठिकाणी, हे जैविक घटक आहेत. तर हे पाण्यातील झालं. तर जमिनीवरती, आता जमिनीवरती म्हटलं तर खूप प्रकार येतील. इथं आपले आजूबाजूचे, बरोबर आहे. पण उंट कुठे सापडतो? वाळवंटात. म्हणजे वाळवंटात सुद्धा परिसंस्था आहे त्या ठिकाणी. जंगलामधली परिसंस्था वेगळी. हरण इथं रोज आपल्याला पाहायला मिळणार नाही, ते जंगलात पाहायला मिळणार. ते जंगलातली परिसंस्था, तिथली प्राणी, तिथली वनस्पती, तिथली मृदा, हे घटक काय त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. म्हणजे असे हे त्या ठिकाणी काय पडतात? परिसंस्थेचे प्रकार पडतात. तिसरा प्रश्न विचारलेला आहे, परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात? कशा पार पडतात जैविक आणि अजैविक घटकातील आंतरक्रिया? आता याचं समजण्यासाठी छान उदाहरण तुम्हाला पटकन समजेल बघा. काय? तर वनस्पती घेऊ. काय आहेत? जैविक घटक आहे. जैविक उदाहरण म्हणायचं सजीव, आणि निर्जीव असतील ते अजैविक आहे. वनस्पती काय आहेत? जैविक आहे. पण वनस्पती जे अन्न तयार करतात, तुम्ही अगदी 5वीपासून 4थीपासूनच शिकत आलेलं आहे. वनस्पती अन्न सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करतात, हे तुम्हाला माहिती आहे, ज्या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. पण ते तयार करण्यासाठी त्यांना कच्चा माल कोणता लागतो? तर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. मग पाणी, कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश, ह्या झाल्या अजैविक. आणि एक महत्त्वाचा, ज्याच्याशिवाय वनस्पती वाढू शकत नाही, ती म्हणजे कोणती हो? मृदा. आपल्याला जर वनस्पती जर लावायची असेल, झाडं जर लावायची असेल, तर पहिले आपण काय करतो? माती चांगली असली पाहिजे असं म्हणतो आपण त्या ठिकाणी. खडकाळ माती तिथे येते का हो? तर नाही. तर मृदा हा सुद्धा त्या ठिकाणी भाग. मग हे जे जैविक अजैविक घटक आहेत, या अजैविक घटकांवरती वनस्पतींची वाढ होते, म्हणजे जैविक घटकांची वाढ होते. त्यानंतर या वनस्पती इतर सर्व सजीवांचं काय आहेत? अन्नाचा स्रोत आहेत. म्हणजे त्या वनस्पतींवरती इतर सर्व सजीव काय आहेत त्या ठिकाणी अवलंबून आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलं, तर अजैविक आणि जैविक हे घटक जे आहेत यांच्यामध्ये काय होतात? आंतरक्रिया घडून येतात. तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. काय? पाऊस कुणावर अवलंबून आहे? तर वनस्पतींवर. आता तुम्हाला माहिती आहे, शिकलेला आहात तुम्ही, जेवढी झाडं लावाल तेवढं पावसाचं प्रमाण. सध्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे. का? झाडांची संख्या कमी झालेली आहे.
म्हणजेच इथं जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये काय घडून येते, आंतरक्रिया घडून येते आणि त्याचा परिणाम हा परिसंस्थेतील वेगवेगळ्या घटकांवर आपल्याला झालेला दिसून येतो, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इथं सुरुवातीलाच आपल्याला पहिलाच मुद्दा दिलेला आहे तुमच्या धड्यामध्ये, काय, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता परिसंस्था म्हणजे कळलं, ऊर्जा प्रवाह म्हणजे ऊर्जा वाहते, प्रवाह म्हणजे शिकलाय पाण्याला प्रवाह असतो, बरोबर आहे, म्हणजेच वाहण्याची क्रिया. तर वाहने म्हणा किंवा जाण्याची क्रिया, एकाकडून दुसऱ्या मार्गाला किंवा दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्रिया. तर ऊर्जा ही एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाते असं इथं अर्थ आहे का? तर इथं अर्थ काय होतो या ठिकाणी, ही जी ऊर्जा आहे ती एकाकडून दुसऱ्याकडे जाते असं त्या ठिकाणी, म्हणून तुम्हाला इथं काय दिलंय, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता तुम्हाला इथं म्हटलंय बघा, काय, मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही सजीवांचं वर्गीकरण तर शिकलेलं आहातच, 8वीला तुम्हाला झालेलं आहे, किंवा मागच्या प्रकारामध्ये सुद्धा आपण बघितलं ते वनस्पतींचं आहे. पण एकूण सजीवांचं या ठिकाणी जर घेतलं आपण तर काय सांगता येतील, तर सर्व सजीव जे आहेत ते 5 सृष्टींमध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण झालेलं आहे त्यांचं, शिकलाय तुम्ही. मोनेरा, त्यानंतर त्याच्यावरती कोण येतं आहे त्या ठिकाणी प्रोटिस्टा, त्यानंतर कोण येणार, कवक, वनस्पती, आणि शेवटी कोण येतात तर प्राणीसृष्टी. अशा 5 ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी. पण या सगळ्यांमध्ये अन्न तयार करण्याची क्षमता जी आहे ती कुणामध्ये आहे हो, वनस्पतींमध्ये आहे, बरोबर आहे. अन्न निर्माण करण्याची, उत्पादित करण्याची क्षमता ही कुणामध्ये आहे त्या ठिकाणी, वनस्पती. आणि माहिती आहे त्या वनस्पती कसा अन्न तयार करतात, तर वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यापासून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आणि म्हणूनच वनस्पतींना काय म्हणतो आपण, स्वतःचे पोषण स्वतः करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी असं म्हटलं जातं. ज्या इतर सर्वांना अन्न उपलब्ध करून देतात, म्हणजेच त्या या परिसंस्थेत उत्पादक म्हणून कार्य करतात. आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेले इतर सजीव ज्यांना आपण काय म्हणतो, परपोषी असं म्हणतो. आता या परपोषींमध्ये जर बघितलं तर आपण तर वेगवेगळे स्तर पडतात. जसं वनस्पतींना खाणारे जे प्राणी असतील त्यांना आपण शाकाहारी म्हणतो, आणि शाकाहारी प्राण्यांना खाणारे असतात त्यांना आपण काय म्हणतो, मांसाहारी म्हणतो. असे वेगवेगळे स्तर ज्यांना भक्षक म्हणू आपण इथं सध्याचे. त्याच पद्धतीने भक्षकांबरोबरच परपोषीमध्ये आणखी कोण कोण येतात, तर मृतोपजीवी आणि विघटक. हे तुम्ही 7वीमध्ये अगोदर शिकलेला आहात. तर असे हे त्या ठिकाणी परिसंस्थेमध्ये काय सांगितलेले आहेत, तर सजीवांचे प्रकार दिलेले आहेत. आता मगाशी मी सांगितलं शाकाहारी प्राणी, बरोबर आहे. जर त्या ठिकाणी टप्पे केले, भक्षक, बरोबर आहे, वनस्पतींना खाणारे किंवा त्यांना खाणारे जे काय ते सगळे परपोषी हे दुसऱ्याला खातात म्हणून ते भक्षक आहेत. स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत म्हणजे ते स्वयंपोषी नाहीत तर परपोषी आहेत. आणि परपोषी हे काय आहेत, भक्षक आहेत, दुसऱ्याला खातात म्हणजे. पण मग वनस्पतींना जे खाणार आहेत त्यांना आपण शाकाहारी म्हणतो. तर हे भक्षकांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतात म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हटलं जातं. त्या प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी प्राण्यांना खाणारे जे कोण असतात त्यांना म्हटलं जातं द्वितीय भक्षक, म्हणजेच कोण, मांसाहारी. शाकाहारी प्राणी तुम्हाला माहिती आहे, नागतोडा, पुस्तकात दिले तुम्हाला, नागतोडा, खार, हत्ती, हरिण हे काय स्वतः स्वयंपोषी ज्या वनस्पती आहेत त्यांना खातात. त्यांच्यावर प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी काय आहेत, अवलंबून आहेत, प्रत्यक्षपणे, सरळ डायरेक्ट खातात पण त्याला प्रत्यक्षपणे. त्यानंतर त्यांना खाणारे कोण, बेडूक, त्या ठिकाणी घुबड, कोल्हा हे जे आहेत हे शाकाहारी प्राण्यांना खातात, त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. आणि म्हणून हे मांसाहारी तर आहेतच, बरोबर आहे. पण ह्या भक्षकांच्या साखळीमध्ये ते कितव्या नंबरला येतात, दुसऱ्यांदा येतात, ठीक आहे. आता त्यांच्यावरती वाघ, सिंह असे जे प्राणी आहेत यांना कोणी खाऊ शकत नाही. हे दुसऱ्यांना खातात पण त्यांना कोणी खाऊ शकत नाही, म्हणजे ते सगळ्यात वरचे भक्षक आहेत म्हणून त्याला सर्वोच्च भक्षक असं म्हटलं जातं. आणि या सगळ्या भक्षकांच्या यादीत आपण जर घेतला, आपला जर विचार केला किंवा अस्वल जर घेतलं तर हे असे आहेत की आपण रोजच्या, म्हणजे आपण शाकाहारी आणि मांसाहारी हे तुम्हाला माहितीच आहे, शाकाहारी सुद्धा आहोत आणि आपण मांसाहारी सुद्धा आहोत, बरोबर आहे. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी,
आपला जो आहार आहे तो मिश्र स्वरूपाचा, शाकाहार आणि काय म्हणतो मांसाहार, म्हणजे मिश्र स्वरूपात, म्हणून त्याला मिश्रहारी किंवाच अगदी विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण त्यांना काय म्हणणार आहे, उभयहारी असं म्हटलं जातं. उभय आहारी म्हणजेच उभयआहारी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, भक्षकांच्या साखळीमध्ये जर आपण घेतलं तर सगळ्यात सुरुवातीला येतात शाकाहारी, मांसाहारी आणि मग सर्वोच्च भक्षक. यामध्ये वनस्पती येत नाहीत. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे हे, लक्षात ठेवा. कारण वनस्पती भक्षकांच्या साखळीत नाही आहेत, तर त्या उत्पादक आहेत. आता ही जी आहे, आपण जे म्हटलं या ठिकाणी काय, तर वनस्पतींवर अवलंबून कोण, शाकाहारी, शाकाहारींवर अवलंबून कोण, मांसाहारी, मांसाहारी जे आहे त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना खाणारे वरचे म्हणजे कोण, सर्वोच्च. तर ही एक काय आहे हो, साखळी आहे. कशासाठीची बनलेली साखळी आहे, तर अन्नासाठीची बनलेली त्या ठिकाणी काय आहे, साखळी आहे. आणि म्हणून याला अन्न साखळी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर एक्झॅक्ट अन्नसाखळी म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, तर पहिला सुरुवात कोण आहे, उत्पादक कोण आहेत, वनस्पती, त्यांना खाणारे कोण, भक्षक. आता भक्षकांनी खाल्लं त्यानंतर त्यांच्यावरती कोण काय असेल तर वाघ आणि सिंह आहेत, यांना खाणारं कोण नाही आहे. मग यांचं काय होतं, तर यांच्या मृत्यूनंतर त्यानंतर काय होतात, तर सूक्ष्मजीव हे काय करतात, त्यांचे विघटन करतात. जे मृतोपजीवी आपण म्हणतो किंवा विघटक असं म्हटलं जातं. आणि यालाच आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, अन्न साखळी. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांचीतील क्रमवार जी अंतक्रिया येते यालाच काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, तर अन्न साखळी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. ज्यामध्ये प्रत्येक साखळीत 4 किंवा 5 पेक्षा अधिक काय असतात, कड्या असतात. कड्या म्हणजेच त्या ठिकाणी काय सांगितले, घटक. इथं पुस्तकात तुम्हाला शब्द कड्या दिलेला आहे, पण आपण त्या ठिकाणी काय म्हणूया, तर घटक असतात. मग आता आपल्या निसर्गामध्ये फक्त 1-2 वनस्पती आहेत का, फक्त 1-2च शाकाहारी प्राणी आहेत का, फक्त 1-2च मांसाहारी प्राणी आहेत का, फक्त 1-2च सर्वोच्च भक्षक आहेत, नाही. असंख्य आहेत. हे तुम्ही आधीच 8वीत शिकलेला आहात. अगणित आहेत, मोजणे शक्य नाही आहेत. मग हे जे आहे सगळे सजीव हे अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून तर आहेतच, पण हे ज्यावेळेला एकमेकांवर अवलंबून असतात त्यावेळेला त्या अन्नसाखळ्या काय होतात, एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत, एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत व एकमेकांशी परस्परांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्यातून एक जाळं तयार होतं, ज्याला आपण काय म्हणतो, अन्न जाळे असं म्हटलं जातं. इथं व्याख्या तुम्हाला पुस्तकात काय दिली बघा, एखाद्या परिसंस्थेमध्ये परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्या तयार होतात. बरोबर आहे, तयार झालेले आहे. कारण एक सजीव जो आहे तो इतर अनेक सजीवांचा काय असतो त्या ठिकाणी, भक्ष्य असतो. तसं उदाहरण जर घेतलं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला इथं बऱ्याच त्या ठिकाणी इथं काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे बघा चित्रामध्ये. या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, काय दाखवलेलं आहे, तर इथं जर तुम्ही घेतलं या ठिकाणी कुठलं गवत दाखवलं, तर या गवताला खाणारे बरेचसेच आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीनं वनस्पती मोठी आहे, त्यानंतर केळीचं झाड इथं दाखवलं. अशा बऱ्याच वनस्पतींना खाणारे बरेचसे शाकाहारी, त्या बऱ्याचशा शाकाहारींना अनेक जण खाणारे त्या ठिकाणी काय आहेत, मांसाहारी प्राणीसुद्धा त्या ठिकाणी आहेत. आलं लक्षात का. आणि म्हणून या ज्या अन्नसाखळ्या आहेत, या अन्नसाखळ्या एकमेकांमध्ये काय झालेल्या आहेत, गुंतल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, त्यांना अन्न जाळे असं म्हटलं जातं. लक्षात. म्हणूनच त्यांना आपण काय म्हणणार आहे, अन्न जाळे, जसं या ठिकाणी समजलेलं आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला सांगितलं बघा काय, तर एखादा सजीव इतरांचे अनेकांचे भक्षते. उदाहरण दिले तर एक कीटक अनेक प्रकारचे पानं खातो, तर त्या कीटकाला खाणारा बेडूक, बरोबर आहे, तर त्या कीटकाला बेडूकही खाऊ शकतो, पालही खाऊ शकते. म्हणजे तो एक कीटक 2 जणांचे भक्ष्य होतो. ठीक आहे. म्हणजेच त्यावेळेला तिथं जाळं तयार होणार आहे, कारण पालीला खाणारा वेगळा आणि बेडकाला खाणारा हे भक्ष्य काय असेल, वेगळा असेल. पण त्यावेळेला त्या ठिकाणी काय होते, जाळी तयार होते. आणि म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, अन्न जाळे असे त्या ठिकाणी म्हटले जाते. आता इथं पुढे एक दिले बघा, जरा डोके चालवा.
काय म्हटलेलं आहे त्यामध्ये, तर परिसंस्थेतील विविध भक्षक नोंदवा म्हणून सांगितलं. ते आकृती बघून पण त्याच्या खाली महत्त्वाचे प्रश्न विचारले ते आपण सरळ बघू. काय म्हटलं आहे, अन्न जाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का, तर शक्यतो नाही. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये बरेच घटक त्या ठिकाणी असू शकतात. काहीमध्ये 2 असतील, काहीमध्ये 3 असतील, 4 असतील, 5 असतील. ठीक आहे, या पद्धतीनं. त्यानंतर अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्याचा परिसंस्थेवर काय परिणाम होईल. इथं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनेक भक्षक आहेत आणि ते एकच अन्न खात असतील तर काय होईल, तर तो जो एकच भक्ष आहे त्याची संख्या पूर्णपणे कमी होईल आणि त्याच्यावर अवलंबून असलेले जे भक्ष आहेत त्यांची काय होईल, त्या ठिकाणी उपासमार होईल. लक्षात धरून चला. बेडूक जसं म्हटलं, त्या बेडुकाला खाणारा साप आहे आपल्याला माहिती आहे, पण सापांची संख्या त्या ठिकाणी जास्त, वेगवेगळ्या प्रकारचे साप त्या ठिकाणी बेडकाला खात आहेत. आणखीन सापाला खाणारे आणखीन त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर बेडकाला खाणारे इतर प्राणी आहेत. आता या सगळ्यांनी म्हणून बेडूकच खायचा जर म्हटला तर बेडकांची संख्या तर शिल्लक राहणारच नाही. आणि मग त्यावेळेला इतर भक्षक जे होते त्यांची काय होईल, उपासमार होईल आणि यामुळं परिसंस्थेचं काय होणार, संतुलन बिघडेल. त्यामुळे ते संतुलन असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच पुढे प्रश्नच दिला बघा, अन्न जाळ्यामध्ये संतुलन असणे का आवश्यक आहे, तर पूर्णपणे एकाची उपासमार होऊन, कारण प्रत्येक निसर्गातला परिसंस्थेतला प्रत्येक घटक हा काय आहे, त्या ठिकाणी उपयुक्त आहे. त्यामुळे तो असणं गरजेचं आहे. कोणाची संख्या जास्त किंवा कमी होऊन चालणार नाही, म्हणजेच त्यांचं संतुलन असणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला पुढं दिलेला आहे त्या ठिकाणी ऊर्जेचा मनोरा. मनोरा म्हणजे पिरॅमिड. पिरॅमिड हा शब्द मला वाटतं जास्त पद्धतीने समजत असेल तुम्हाला. जसं त्रिकोणाकृती. पिरॅमिड हा शब्द काय मी नव्यानं सांगायची गरज नाही आहे, किंवा आकृती जर बघितलं तुम्हाला पुस्तकात दाखवलं आहे, त्रिकोण दाखवलेला आहे. ओके, तर आता इथं प्रश्न आधी काय विचारला बघा, घरी जेवताना निरीक्षण करा, ताटातले विविध पदार्थ अन्नसाखळीतील कितव्या टप्प्यातील आहेत ते ओळखा आणि अन्नसाखळीचा कितवा टप्पा ठरतो ते सांगा. तर समजा धरून चला, तुम्ही जर शाकाहारी जर जेवत असाल तर निश्चितच हे काय असतील त्या ठिकाणी, तर उत्पादकमध्ये येतात. आणि तेच जर तुम्ही काय असाल त्या ठिकाणी, जर मांसाहारी जेवण जेवत असाल तर शेळी जर असेल त्या ठिकाणी, तर अर्थातच ती कुठल्या ह्याच्यामध्ये येणार आहे, प्रथम पोषण पातळीमध्ये येणार आहे. तर इथं एक गमतीदार म्हणून सांगितलेलं आहे. पटकन पुढे जाऊ. पण ऊर्जेचा मनोरा ज्यावेळेला बघणार आहे त्यावेळेला तुम्हाला सांगितलेलं इथं काय, अन्नसाखळीचा कितवा टप्पा, म्हणजेच त्या ठिकाणी कितवी पातळी आहे. तर पोषण पातळी कशाला म्हटलेलं आहे बघा, तर अन्नसाखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हटलेलं आहे. अन्नसाखळीतील प्रत्येक पातळी म्हणजे कुठली पातळी त्या ठिकाणी, तर अतिशय सगळ्यात महत्त्वाचीच आहे ती म्हणजे पहिली उत्पादक पातळी. कारण वनस्पती या काय आहे त्या ठिकाणी, उत्पादक आहे. इतर सर्व सजीवांचा अन्नाचा स्रोत आहेत म्हणून ते उत्पादक आहेत. तर पहिली त्या ठिकाणी सांगू आपण, प्रथम म्हणता येत नाही त्या ठिकाणी, उत्पादकच शब्द वापरायचा आहे. मग प्रथम पोषण पातळी ही शाकाहारीची येते, द्वितीय मांसाहारी आणि तृतीय जी आहे ती दोघांना खाणारे म्हणजेच कोण, उभयहारी असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. आता ही ज्या वेळेला काय सांगितलेलं आहे, उत्पादक पातळी पोषण पातळी ज्यावेळेला सांगितलेलं आहे त्याला काय होतंय, तर शाकाहारी मांसाहारी उभयहारी हे जे काही आहेत त्यावेळेला त्या अन्नसाखळीत काय होतात, अन्न घटक आणि ऊर्जेचं प्रमाण जे आहे ते त्या ठिकाणी काय होतं, तर एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे त्या ठिकाणी जात असतं. लक्षात, त्यावेळेला काय होत असतं, ते संक्रमित होत असतं, त्या ठिकाणी त्याचा प्रवाह चालू असतो. आणि मग हा जो प्रवाह त्या ठिकाणी चालू असतो त्यावेळेला काय सांगतात ते आपण त्या ठिकाणी, तर ती जी ऊर्जा आहे ती प्रत्येक घटकाकडे जात असताना सगळीच्या सगळी जशीच्या तशी 100% पुढच्या टप्प्याकडे जात नाही, ती थोडी कमी कमी होत जाते. लक्षात. तर इथं तुम्हाला ऊर्जेचा मनोरा दाखवलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, तर पाण्यातील ऊर्जेचा मनोरा म्हणजे पाण्यामध्ये जी पाण्याची परिसंस्था आहे त्यामध्ये कशा पद्धतीचं होतं हे इथं तुम्हाला समजण्यासाठी दाखवलं बघा. तर सगळ्यात पहिला वनस्पती. आता पाण्यामध्ये वनस्पती असतात त्यांना प्लवक म्हटलं जातं बघा त्या ठिकाणी. ठीक आहे. तर या वनस्पतींवरती अवलंबून असणारे जे प्राणी आहेत ते पण छोटेच असतात, त्यांनाही प्राणी प्लवक असं म्हणतात त्या ठिकाणी. तर वनस्पती मुळात काय करतात, जी ऊर्जा मिळवतात ती कुठून मिळतात, सूर्यापासून.
तुम्हाला माहिती आहे वनस्पती सौर ऊर्जेचं रूपांतर कशात करतात? रासायनिक ऊर्जेत करतात. मग आता सौर ऊर्जा जी होती, जी रासायनिक ऊर्जामध्ये तयार केली, तर ज्या वेळेला त्यांनी काय केलेलं आहे, तर वनस्पतींमध्ये 10,000 किलो कॅलरी, तर किलो कॅलरी हे ऊर्जेचं एकक आहे बघा, एवढी ऊर्जा त्यांच्याकडे आलेली आहे. तर ज्या वेळेला ती प्राणी प्लवकांकडे जाईल किंवा प्राण्यांकडे जमिनीवरती धरू आपण, त्यावेळेला ती थोडीशी कमी होणार. कारण का? तर वनस्पती त्यांच्या गरजेसाठी ती वापरणार आहेत आणि उरलेली मग ती दुसरीकडे म्हणजे पुढच्या पातळीकडे जाणार आहे. आता प्राण्यांना खाणारे कोण? पाण्यामध्ये मासे, बरोबर आहे. तर त्यावेळेला त्या प्राणी प्लवकाने त्यांना पाहिजे असणारी तेवढी वापरली आणि शिल्लक राहिलेली ती माशांकडे गेली. या माशांना खाणारे कोण आहेत त्या ठिकाणी? मानव, बरोबर आहे. तर माशांनी त्यांच्या हालचालीसाठी ऊर्जा वापरली असणार, त्यांना सुद्धा ऊर्जा लागणारच आहे. त्यांचे ज्या काही सगळ्या चयापचय क्रिया आहेत किंवा इतर काही ज्या काही क्रिया आहेत, हालचाल असेल, हे इतर ठिकाणी हलणं, या सगळ्यासाठी त्यांना सुद्धा ऊर्जा लागणार आहे. तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी वापरली गेली. माशांमध्ये जी 100 किलो कॅलरी होती, की मानवामध्ये त्यांनी वापरून मानवामध्ये किती जाईल? तर 10 किलो कॅलरी इतकीच त्या ठिकाणी. म्हणजे तुमच्या इथं लक्षात आलं का बघा, हा जलीय मनोरा असू दे किंवा तुम्ही जमिनीवरील जरी घेतलात तरीसुद्धा हेच अवस्था असणार आहे. कोण? तर वनस्पती सूर्यप्रकाश शोषून घेणार, त्याचा वापर करणार आणि शिल्लक राहिलेली ऊर्जा ही पुन्हा शाकाहारी वापरतील, मग शिल्लक राहिलेली मांसाहारींकडे जाईल आणि मांसाहारीपासून सर्व चिडो. तर इथं तुमच्या लक्षात येईल काय? तर उत्पादकांपासून शेवटच्या पातळीपर्यंत ज्या वेळेला त्या ठिकाणी किंवा उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत ज्या वेळेला ती ऊर्जा जाते, ऊर्जेचा प्रवाह जातो, तेव्हा त्या ऊर्जेचं प्रमाण हे कमी 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 होत जातं आणि त्या ठिकाणी मनोऱ्याप्रमाणे आकृती तयार होते. आणि म्हणूनच या आकृतीलाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? ऊर्जेचा मनोरा. तर तुम्हाला पुस्तकात आकृती व्याख्या काय सांगितली आहे बघा त्या ठिकाणी. ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी होत जाते, तसेच सजीवांची संख्या सुद्धा त्या ठिकाणी कमी कमी होत जाते. यालाच काय म्हटलं जातं? या आकृतीलाच ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. आता हे एक वाक्य महत्त्वाचं आहे. सजीवांची संख्या, आपल्या आजूबाजूला वनस्पतींच्या तुलनेत प्राण्यांची संख्या कमी, त्याच्यानंतर त्याच्यावरचा स्तर जो आहे तो कमी असतात. बघा आजूबाजू जमिनीवरच घेऊ आपण, या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. गाय, म्हैस, बकरी यांची जी संख्या आहे ती सर्वोच्च भक्षक वाघ, सिंह यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे आणि वाघ आणि काय म्हणतात सिंह यांची संख्या कमी आहे. याचाच अर्थ खालून वर निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे जाताना यांची संख्या काय होत जाते? कमी होत जाते आणि म्हणून त्याच पद्धतीने ऊर्जा सुद्धा कमी होत जाते आणि म्हणूनच या आकृतीबंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हटलेलं आहे. आता हे जे मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्यांच्या शरीराचं विघटन होतं आणि काय होते? ती ऊर्जा वातावरणात सोडली जाते. ठीक आहे. आता हे त्यांचं विघटन करणारे जे सजीव असतात ते कोण असतात? बुरशी आणि सूक्ष्मजीव, जे मृत शरीराचं काय करतात? विघटन करतात, म्हणून त्यांना विघटक असंही म्हटलं जातं या आपल्या अन्नसाखळीमध्ये. ठीक आहे. आणि मग हे ज्यावेळेला विघटन करतात त्याला काय करतात नक्की? तर त्या मृत शरीरामध्ये जे काही कार्बनी पदार्थ आहेत किचकट स्वरूपातले, त्यांचं साध्या कार्बनी पदार्थांमध्ये काय केलं जातं? त्या ठिकाणी रूपांतर केलं जातं आणि मग ते हवेमध्ये, पाण्यामध्ये किंवा मग जमिनीमध्ये त्या ठिकाणी मिसळले जातात. मग मातीमध्ये असतील, पाण्यामध्ये असतील, हे जे पदार्थ मिसळलेले होते कार्बनी पदार्थ, ते वनस्पती सहजरित्या काय करतात? शोषून घेतात आणि वनस्पतींमार्फत शोषले गेल्यानंतर ते अर्थातच नियमाप्रमाणे त्या ठिकाणी प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक यांच्याकडे काय होत असतात? ते अन्नसाखळीमार्फत संक्रमित होत असतात. ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला त्यांनी म्हटलेलं आहे, लक्षात आलं का बघा? काय म्हटलंय हो? तर विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्नजाळ्यांमुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्ये ही परिसंस्थेतच त्या ठिकाणी काय होत असतात? प्रवाहित होत असतात. बरोबर. दुसरं महत्त्वाचं सांगितलं मात्र इथं काय सांगता येते? तर ही जी प्रवाह पातळी आहे, कशाची? ऊर्जेची प्रवाह पातळी आहे, ती सुरू कुठून होते? ऊर्जा मुळात सुरुवात कुठून आली? तर सूर्यापासून. याचा मुख्य स्रोत कोण आहे? सूर्य आहे. वनस्पती काय करतात? तर ही ऊर्जा शोषून घेतात,
सौर ऊर्जा शोषून घेतात आणि त्याचं रासायनिक ऊर्जेमध्ये काय करतात, रूपांतर करतात आणि अन्नाच्या स्वरूपामध्ये ती साठवून ठेवतात. मग ती एकाकडून दुसऱ्याकडं प्रत्येक पोषण पातळी काय केली जाते, संक्रमित होते, पुन्हा ती विघटकांमार्फत बाहेर टाकली जाते. पण वाक्य महत्त्वाचं काय, तर यातली कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत पाठवली जात नाही. आणि म्हणूनच हे वाक्य लक्षात ठेवा. स्वाध्यायामध्ये कारणे त्याला प्रश्न आहे की ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी वाहतूक मानली जाते. कारण का, तर ही सगळी जी ऊर्जा पुन्हा बाहेर टाकल्यानंतर बाहेर टाकली जाते, पुन्हा शोषली जाते वनस्पतींमार्फत, पण ती ऊर्जा सूर्याकडे मात्र परत जात नाही. आणि या ऊर्जेचा मुख्य स्रोत जो आहे तो सूर्य आहे. म्हणजे ती सूर्याकडे परत जात नाही, याचा अर्थ ती चक्राकार नाही आहे, ती एकेरी वाहतूक आहे, वन वे. तसं म्हणतो आपण रस्त्यावरून गाडी जाताना एक वन वेचा अर्थ एकाच बाजूनं, तसं इथं सूर्याकडून आपल्याकडे येते, पण आपल्याकडून किंवा पृथ्वीवरून ती पुन्हा सूर्याकडे जात नाही, म्हणून ती एकेरी वाहतूक आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. इथे जरा विचार करामध्ये काही सांगितलेलं आहे बघा. उत्पादकांकडून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते, तेव्हा तिचे काय होते, ती भक्षकात अडकून राहते का, तो प्राणी जिवंत असेपर्यंत ती त्याच्या शरीरात जाते. तर एक म्हणजे तो प्राणी जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याकडे राहतीये, पण तो जर दुसऱ्याचं भक्ष्य झाला असेल तर त्याच्याकडे ती संक्रमित होणार आहे आणि मृत्यू न ती वातावरणात सोडली जाते. दुसरा प्रश्न जरा डोके चालवामध्ये काय विचारलेला आहे बघा. त्या ठिकाणी सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर अन्न साखळीतील ऊर्जा हस्तांतरादरम्यान त्यांच्यात अडकून राहिली तर काय होईल, बरोबर आहे. आणि दुसरं, निसर्गात सूक्ष्मजीव बुरशी विघटक नसते तर काय. पहिली गोष्ट, ती अडकून राहिली असती तर एकाकडून दुसऱ्याला मिळालीच नसती, ऊर्जा कमी झाली असती. ऊर्जा कमी होणं शक्य नाही, कारण सूर्य हा मुख्य स्रोत आहे. दुसरी गोष्ट, विघटक नसते तर मात्र काय झालं असतं, मुळात विघटक आहेत म्हणूनच ऊर्जा काय केली जाते, पुन्हा बाहेर टाकली जाते. आणि महत्त्वाचं काय, तर इथं निसर्ग जो आहे, आपलं पर्यावरण आहे, ते स्वच्छ राखण्याचं कामच कोणामार्फत केलं जातं, त्या ठिकाणी विघटनामार्फत केलं जातं. अन्यथा हे मृत सजीव जर आपल्या आजूबाजूला असते तर काय झालं असतं, याची तुम्ही कल्पना करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आणि पुढे एक प्रश्न विचारलेला आहे बघा. त्या ठिकाणी डोके चालवा. परिसंस्थेत सर्वोच्च भक्षक यांची संख्या इतर भक्षकांच्या तुलनेत कमी का आहे. आता याचं उत्तर मी सांगण्याची मला वाटते काही गरज नाही आहे. विचार करून बघा तुम्ही. समजा जर वाघ, सिंह हे शेळी बकरीपेक्षा जर जास्त असते तर काय झालं असतं, तर पूर्णपणे ही जी परिसंस्था आहे ती काय झाली असती, त्या ठिकाणी तिचं असंतुलन झालं असतं, अन्न साखळी असंतुलित झाली असती. आणि म्हणूनच निसर्गाने सुद्धा त्या पद्धतीनं रचना केलेली आहे, ज्यामध्ये प्राथमिक पोषण पातळीमध्ये संख्या जास्त आणि शेवटच्या पातळीमध्ये संख्या काय होत गेलेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. आता भारतीय पारिस्थितिकी पर्यावरण संस्था दिल्ली, ओके, ह्यांच्या मार्फत काय करण्यात आलेलं आहे, 1980ला ही संस्था स्थापन केलेली आहे, बरोबर. याच्यामध्ये काय केलं जातं, संशोधन, प्रशिक्षण, परिसंवाद यांचं मुख्य कार्य या संस्थेमार्फत केलं जातं, असं फक्त तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे. हा काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, तुमच्या माहितीसाठी फक्त असावं म्हणून मी वाचून दाखवलं. ठीक आहे. तर मला वाटतं इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल. जर तुम्हाला हा भाग समजला असेल किंवा याच्यामध्ये काही शंका असेल तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हे समजलं असं वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि जाता जाता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.